नमस्कार मित्रांनो, तुमच्या जीवनात अडचणी, चिंता, आर्थिक समस्या किंवा मानसिक तणाव वाढत आहे का? तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे. कारण आज आपण जाणून घेणार आहोत हनुमान जन्मोत्सव कसा साजरा करावा आणि एक असा सोपा उपाय ज्यामुळे तुमच्या जीवनात सुख, समृद्धी येऊ शकते. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हनुमान जन्मोत्सव हा भगवान हनुमान यांच्या जन्माचा पवित्र दिवस आहे. या दिवशी भक्तांनो श्रद्धेने पूजा केल्यास संकट दूर होतात, शत्रूंपासून संरक्षण मिळते, आत्मविश्वास आणि शक्ती वाढते. हनुमान हे शक्ती, भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक आहे. ते रामभक्त म्हणून ओळखले जातात. मारुततुल्य जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आता या मंत्राचा अर्थ तुम्हाला सांगते. तर ज्याची गती मनासारखी आणि वेग वाऱ्यासारखा आहे, जे परम जितेंद्रिय आणि बुद्धिमानामध्ये श्रेष्ठ आहे, जे पवनपुत्र आणि वानर समूहाचे प्रमुख आहे, अशा श्रीरामदूत हनुमानजीची शरणागत आहे. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. उद्या वार गुरुवार या दिवशी आलेला आहे हनुमान जन्मोत्सव. हनुमान जन्मोत्सव का? तर प्रभू श्रीरामांनी हनुमानांना वरदान दिलं आहे की तुम्ही या कलियुगात चिरंजीवी असाल. म्हणून आजही हनुमान हे चिरंजीवी आहेत. म्हणूनच त्यांना हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरा करण्यात येतो. तर अर्थात आपण आपल्या घरामध्ये हनुमान रायांची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकत नाही आपल्या देवघरात, कारण ते ब्रह्मचारी आहे आणि आपण संसारिक माणसं आहोत. आणि जेव्हा त्यांची मूर्ती किंवा फोटो आपण देवघरात ठेवतो तर आपल्या थोड्याशा अडचणी निर्माण होतात. म्हणून हनुमान रायांची मूर्ती किंवा फोटो देवघरात ठेवत नाही. पण हो, ज्यांचं घर हे दक्षिणमुखी असेल तर त्यांनी अर्थात आपल्या घराच्या वरती पंचमुखी हनुमानाचा फोटो लावायचा असतो. हे सगळ्यांना माहिती आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काय करायचं आहे का? तर हनुमान जन्मोत्सव घरात तर साजरी करू शकत नाही, पण तुम्ही नक्की सेवा आवर्जून करायची आहे. आता सगळ्यात आधी तर महिलांनी हनुमानाच्या मंदिरात जाऊ या प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कारण आज बऱ्याच बायका हनुमानाच्या मंदिरात जातात, लांबून तरी दर्शन घेतात. आता जायचं की नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपल्याला 2 तारखेला काय करायचं आहे? काही उपाय आहे प्रभावी, जे तुम्ही आवर्जून करू शकता. सगळ्यात आधी तर देव हा फक्त भक्तीचा भुकेला असतो, पण जेव्हा आपण शुभदिनी एखादं कार्य करत असतो, एखादा उपाय करत असतो, तो नक्कीच सफल जातो. सगळ्यात आधी काय करायचं आहे? तर तुम्हाला 4 पोळ्या म्हणजे 4 अशा छोट्या छोट्या चपात्या म्हणजे पीठ मळून त्याच्या चपात्या करून घ्यायच्या आहेत. त्यांना तूप लावून झाल्यावर त्याचा काला बनवायचा आहे, म्हणजे मलिदा बनवायचा आहे. लहानपणी आपण काला खात होतो, गुळपोळीचा काला. त्याच पद्धतीने गूळ नाही टाकायचा, फक्त तूप लावायचे. आणि छोटासा लाडू तुम्ही करायचा आहे. आणि हे छोटेसे लाडू तुम्ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन तुम्ही अगदी दिवसभर कधी पण हा उपाय करू शकता. आपल्या अडचणी कमी होतात. आता अर्थात ज्या घरात हनुमान रायांची उपासना केली जाते, म्हणजे मारुती स्तोत्र, हनुमान चालिसेचं पठण केलं जातं, रामरक्षेचं पठण केलं जातं, त्या घरात कधीच भूत, प्रेत, पिशाच कधीच प्रवेश करत नाही. आयुष्यात आपल्याला समाधान प्राप्त व्हावं, आपलंसुद्धा आयुष्य हे बलवान व्हावं, म्हणून हनुमान रायांची सेवा करणं खरंच महत्त्वाचं मानलं गेलं आहे. म्हणून हा पहिला उपाय आहे. दुसरा, आपण जेव्हाही शनिवारी मारुती रायांच्या मंदिरात जातो तेव्हा काय करतो? छोटंसं आपण तेल घेऊन जातो आणि रुईच्या फुलाची माळ आपण घेऊन जातो. आता त्याच पद्धतीने ह्या दिवशीसुद्धा आपल्याला चमेलीचं तेल, जे तुम्हाला मंदिराच्या बाहेर मिळून जाईल किंवा तुमच्या घरातलंही तुम्ही घेऊन गेलं तरी चालेल. आणि मला तरी वाटतं असं कुठलंच गाव नाही की जिथे मारुती रायांचं मंदिर नाही आहे, कारण त्याच्याशिवाय कुठलंच गाव पूर्ण होत नाही. तर प्रत्येक गावात मारुती रायांचं हनुमानाचं मंदिर असेलच. तर तुम्हाला काय करायचं आहे? थोडंसं चमेलीचं तेल घेऊन जायचं, रुईच्या फुलांची माळ घेऊन जायची, थोडंसं केशर घेऊन जायचं आणि 11 काळे उडीद, म्हणजे अख्खे जे काळे उडीद असतात ते तुम्हाला घेऊन जायचे आहेत. सगळं एकत्रित घेऊन जायचं, मारुती रायांच्या चरणावर अर्पण करायचं. आणि एखादं अडलेलं काम आहे, एखादं संकट आहे ज्यातून तुम्हाला मार्ग मिळत नाही, कुठेतरी तुम्ही अडकून गेला आहात, काय करावं तुम्हाला कळत नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच मारुती रायांची आराधना करावी आणि त्यांना विनंती करावी की या सगळ्या संकटातून मला बाहेर काढा. तिसरा महत्त्वाचा उपाय, तर असं म्हटलं गेलं आहे, तर हरभरा डाळ तुम्हाला
घेऊन जायचं आहे. अगदी 8 पाव, पावशेर या यथाशक्ती हरभरा डाळ आणि गूळ तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि ते मारुती राजांच्या चरणावर अर्पण करायचं आहे आणि आपली मनोकामना व्यक्त करावी. जी काही अडचण आहे किंवा ज्या काही इच्छा प्राप्त तुम्हाला आहेत ती व्यक्त करायची आहे. पाया पडावा आणि आपल्या घरी घेऊन निघून यावं. घरी हे सगळं तुम्हाला मंदिरातच ठेवायचं आहे. अर्पण करत आहात, तुम्हाला वापस घेऊन नाही यायचे. या दिवशी आपण अन्नदान, वस्त्रदान, तर अर्थात हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला दानधर्म करायचा आहे. अर्थात ह्याच्यातच सगळं काही, म्हणजे काही श्रेष्ठ असेल तर ते दान आहे. तर तुम्ही एखाद्याला वस्त्रदान करू शकता, अन्नदान करू शकता. आता नारंगी रंगाचं दान करायचं आहे असं म्हटलं गेलं आहे. आता तुम्हाला नारंगी रंगाचं तर आपण शेंदूर कोणाला देऊ शकत नाही, पण हो, तुम्ही नारंगी रंगाचा जो काही लाडू असतो ना, तो जो मोतीचूरचा लाडू, तो तुम्ही नक्कीच एखाद्या कुष्ठरोगी असेल, एखादा गरीब असेल तर त्याला तुम्ही दान करू शकता. आणि नेहमी याच्यासाठी कृतज्ञता असावं की परमेश्वरानं आपल्याला दान देण्यासाठी बनवलं आहे, दान घेण्यासाठी नाही बनवलं. आपण खूप श्रीमंत नाही आहोत, पण आपण यथाशक्ती एखाद्याला काहीतरी दान करू शकतो. हे आपलं परमभाग्य आहे. हाच विचार ठेवायचा आणि नक्कीच दान करायचं. आता आपण सेवा बघूया. ज्या पद्धतीने माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय असते, त्याच पद्धतीने मारुती रायाला सुद्धा प्रभू श्रीरामांची सेवा प्रिय आहे. म्हणून मारुती स्तोत्र म्हणण्याच्या आधी रामरक्षा म्हणायची असते आणि रामरक्षा म्हटल्यावर मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. तेव्हाच प्रभू श्रीरामांची सेवा पूर्ण होते. आणि मारुती रायांची सेवा करण्याच्या आधी रामरक्षा पठण करायचं आहे 7 वेळा. तुम्ही म्हणजे 1 ते 9 ओव्यांपर्यंत 6 वेळा म्हणायचं आहे आणि नंतर 7व्या वेळी तुम्हाला सगळी फलश्रुती म्हणायची आहे. आता 7 वेळा जर रामरक्षा म्हणून झालं तर 7 वेळा तुम्हाला हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र पठण करायचं आहे किंवा बजरंग बाण तुम्ही पठण करू शकता. पठण करू शकता. आता याच्यातला तुम्हाला जे जमतं ते तुम्ही 1 वेळा म्हणा, 5 वेळा म्हणा, 7 वेळा म्हणा किंवा 11 वेळा म्हणा, पण 7 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. 7 वेळा तुम्हाला रामरक्षेचं पठण करायचं आहे आणि 7 वेळा तुम्हाला हनुमान चालीसा, बजरंग बाण किंवा मारुती स्तोत्र याचं तुम्हाला पठण करायचं आहे. कुठलं पण एक किंवा समजा मी करते तर रामरक्षा 7 वेळा पठण करेल आणि 7 वेळा मारुती स्तोत्र पठण करेल आणि जे काही आहे मग हनुमान चालीसा एकदा पठण करेल आणि बजरंग पाठ मी एकदा पठण करेल. याच पद्धतीने आता तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता, पण आवर्जून ही सेवा मात्र चुकवू नका. दिवसभरात तुम्ही कधी पण सेवा करू शकता. मंदिरात स्त्रियांनी जावा नाही किंवा नका जाऊ हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. अर्थात मासिक धर्मसुद्धा टाळू. मासिक धर्म असल्यास आपल्याला मंदिरात जाता येणार नाही, पण जर घरातले कोणी पुरुष मंडळी असेल त्यांना आवर्जून मंदिरात पाठवायचं. दर्शन घ्या, जे काही त्यांना म्हणा, बाहेरूनच या बाहेरून घ्या आणि तुम्ही दान करू शकता या पद्धतीने. तर या पद्धतीने आपल्याला हनुमान जन्मोत्सव घरात तर नाही येणार, पण मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं. मासिक धर्म वगैरे असेल तर नाही, पण जर मासिक धर्म असेल तर काय करायचं, अशा वेळेस सेवा, स्तोत्र, मंत्र सांगितलं आहे ते तुम्ही श्रवण करू शकता. काहीही न करण्यापेक्षा तुम्ही काहीतरी करताय हे नक्कीच. आणि जर मासिक धर्म नसेल तुम्हाला व्यवस्थित आहे तर नक्की श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तुम्हाला 1 माळ जरी जप करायचा आहे. आणि ओम हम हनुमते नमः, ओम हम हनुमते नमः हा सुद्धा खूप प्रभावी मंत्र आहे. असं म्हटलं गेलं आहे की या मंत्राचा पठण करून आपल्याला यशप्राप्ती होते, बुद्धी प्राप्त होते, संकट नाहीसे होतात. एखादी भूत प्रेत पिशाच बाधा असेल, एखाद्या कामासाठी पुढे अडकून गेला असाल तर तुम्ही तर यातून नक्कीच तुम्हाला मार्ग मिळतो. जेवढं होईल तेवढं करण्याचा आवर्जून प्रयत्न करा. तर झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.